दोन मुद्द्याची नावं देतात त्याच्यामध्ये घर बांधू की बेटा बांधू की आम्ही उत्पन्न करू या दोन मुद्द्यामध्ये काही मिळणार नाही. म्हणून आमची मागणी आहे की आमच्या हेल्पट्टा आमच्या कक्षामध्ये संपूर्णतः जीपीएस बंदी करून त्याच्या साधनासाठी नियोजन झालं पाहिजे. जर तुम्ही दिलं नाही तर कलेक्टर कार्यालयात घेराव आम्ही घालणार आहोत. जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. पेशा कायद्याच्या बद्दल झाली पाहिजे. आरक्षणाप्रमाणे जो आदिवासी आहे त्याची बंदी झाली पाहिजे. जो बिगर आदिवासी आहे जो भूमिपत्र बांधकाम जिल्ह्यात असेल तो कोण नसेल तो आमचा भाऊ आहे त्याला पण त्याच्या आरक्षणाप्रमाणे त्याला बंदी मिळाली पाहिजे. वडगाव मंदिर आम्हाला नको आहे. चौथी मुंबई आम्हाला नको आहे. आमचा पालघर जिल्हा जसा आहे तसा राहून द्या. आम्ही सर्व या जिल्ह्यातील तो भूमिपुत्र आहोत. तो आदिवासी असेल मच्छीमार असेल वाडवड समाज असेल भंडारी समाज असेल इतर जो समाज आहे हा सर्व समाज आम्ही गुन्ह्याकडे राहतो. आम्हाला चौथी मुंबई नको. वाडवड मध्ये संपूर्ण मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहे. त्याच्यानंतर मच्छीमार उद्ध्वस्त झाला की आपला जो प्रकल्प आहे हा एवढा वेळच नाहीये. अजून प्रकल्प वाढतील आपल्याला देशाला लागतील आणि म्हणून आज मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उतरलेले अजूनही शेतकरी येत आहेत. रस्त्यामध्ये अजूनही शेतकरी याच्यामध्ये सामील होईल आणि हा असा प्रचंड पायी मोर्चा या ठिकाणी आम्ही घेऊन निघणार आहोत. सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण जे इथे आलो ते इथे जे नेतृत्व आहे त्याने बोलायला म्हणून आपण आलेलो नाही. हा लाल बांधाचा लाल झेंडा आहे. हा पालघर जिल्ह्याचा लाल झेंडा आहे आणि प्रत्येकाच्या हक्कासाठी प्रत्येकाच्या मागण्या घेऊन आपण सामील झालो आहोत. आणि म्हणून आपण या ठिकाणी साधारणतः 1:30 वाजता या मोर्चाला आपण पायी मोर्चाला आपण सुरुवात करणार आहोत. पोलीस प्रशासनाच्या चर्चा झाल्या त्यांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांनी आम्हाला परवाच्या सांगितलं की हा तो मुंबई माझा समाज जागा झालाय हो. माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैऱ्याचं गोंधळ. आता उडलाय वैऱ्याचं गोंधळ. हे आलंय आदिवासी वाद आमचं. आलंय आदिवासी वाद. आलंय आदिवासी वाद आमचं. आलंय आदिवासी वाद. माझ्या क्रांतीवीरांचा होत जगात गाजावाजा. रक्त तिळ तिळ आटवून सारी सुखात ठेवली प्रजा.